पंडित पाटील बेळीकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. सन्माननीय नगरसेवक आमचे मित्र शौकतबाई होनोडजकर यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी योगेश भाऊ मामिलवाड यांना विनंती करतो की त्यांनी शौकतबाई होनोडजकर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर मुखेड नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगरसेवक आमचे मित्र दिलीप चव्हाण सर यांचा सन्मान करण्यासाठी मी रत्नदीप नाईकवाडे बंटी भद्रे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी दिलीप चव्हाण सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. आमचे मार्गदर्शक मुखेड येथील सुप्रसिद्ध बालरोग तज्ञ सन्माननीय रामरावजी श्रीरामे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी बंटीभाऊ होनोडजकर साहेबराव सोनसळे यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय डॉक्टर रामरावजी श्रीरामे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक शिक्षक नेते सन्माननीय दिलीपरावजी देवकांबळे सर यांचा सन्मान करण्यासाठी मी सुनील बनसोडे अंतेश्वर कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय दिलीपरावजी देवकांबळे सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. आमचे मार्गदर्शक सन्माननीय ज्येष्ठ पत्रकार यशवंतरावजी बोडके सर यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी बोडके सरांना विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी विचार मंचावर यायचं आहे. सन्माननीय यशवंतरावजी बोडके सर त्यांचा सन्मान करण्यासाठी मी रितेश भाऊ कांबळे आणि पपन वाघमारे यांना विनंती करतो की सन्माननीय यशवंतरावजी बोडके सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर आमचे मार्गदर्शक सन्माननीय बालाजी इंगोले सर यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी बालाजी इंगोले सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित राहायचं आहे. सन्माननीय बालाजी इंगोले सर यांचा सन्मान करण्यासाठी मी राहुलजी कांबळे राजू मामा वाघमारे यांना विनंती करतो की त्यांनी बालाजी इंगोले सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर ज्येष्ठ चळवळीतील आमचे सहकारी अशोकरावजी वाघमारे मांजरीकर यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी त्यांना विनंती करतो की आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. मी रत्नदीप नाईकवाडे आणि प्रेम कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अशोकरावजी नाईक मांजरीकर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. हॅलो. महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक चंद्रकांतजी शिंदे साहेब यांचं आगमन या कार्यक्रमाच्या स्थळी झालेलं आहे. त्याचबरोबर मुखेड कंधार विधानसभेचे लोकप्रिय आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेब यांचंही आगमन या कार्यक्रमाच्या स्थळी झालेलं आहे. मी संयोजन समितीच्या वतीने सन्माननीय आमदार साहेब व त्यांच्या समवेत आलेल्या सर्व सहकाऱ्यांचं राहुल लोबंदे मित्रमंडळ व संयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागत करतो.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेब यांचं आगमन या कार्यक्रमाच्या स्थळी झालेलं आहे. त्याचबरोबर त्यांच्या समवेत सन्माननीय या कार्यक्रमाचे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक चंद्रकांतजी शिंदे साहेब यांचंही आगमन झालेलं आहे. नाशिक ढोल म्युझिक नाशिक ढोल. क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, समता नायक महात्मा बसवण्णा संयुक्त सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने, राहुल लोहबंदे मित्रमंडळाच्या वतीने आयोजित महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक चंद्रकांतजी शिंदे साहेब यांचा शिंदेशाही बाणा या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय डॉक्टर तुषारजी राठोड साहेब, या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय ऍडव्होकेट खुशालराव पाटील उंबरदरीकर साहेब, याचबरोबर विचार मंचावरील सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शब्द सुमनाने हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत, हार्दिक स्वागत. कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात होईल. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले व विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन आपण आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी करावे. क्रांतीसूर्य ज्योतिराव फुलेंचा, क्रांतीसूर्य ज्योतिराव फुलेंचा, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, समता नायक महात्मा बसवण्णाचा विजय असो, समता नायक महात्मा बसवण्णाचा विजय असो. सर्व सन्माननीय मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजनाने या कार्यक्रमाची उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित मान्यवरांचा सत्कार सन्मान सोहळा या ठिकाणी सुरू होणार आहे.
मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय डॉक्टर तुषारजी राठोड साहेब हे आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष. मी सन्माननीय डॉक्टर तुषारजी राठोड साहेब यांचा सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय दशरथरावजी लोहबंदे साहेब यांना विनंती करतो की आपण या सन्माननीय आमदार साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष सन्माननीय दशरथरावजी लोहबंदे साहेब, सन्माननीय सदाशिवराव पाटील जाधव साहेब, सन्माननीय गौतमजी काळे साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी सन्माननीय आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. हॅलो. सन्माननीय आमदार डॉक्टरजी तुषारजी राठोड साहेब यांचा या ठिकाणी सन्मान झालेला आहे. त्यानंतर या कार्यक्रमाचे उद्घाटक सन्माननीय ॲडव्होकेट खुशालरावजी पाटील उमरदरीकर साहेब, माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती यांचा सन्मान करण्यासाठी मी सन्माननीय राहुलजी लोहबंदे साहेब, दीपक सर लोहबंदे यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय खुशालराव पाटील उमरदरीकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर आमचे मार्गदर्शक सन्माननीय भारतीय जनता पक्षाचे ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष माननीय उत्तम चव्हाण सर यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी आशुतोष भाऊ कांबळे आणि अनिल बनसोडे यांना विनंती करतो की त्यांनी उत्तम दादा चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान करावा. ज्यांच्यासाठी आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहात असे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांचा सन्मान करण्यासाठी मी सर्व राहुल लोहबंदे मित्रमंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी गायक सन्माननीय चंद्रकांतजी प्रल्हाद शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान करावा. आमचे मित्र जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सन्माननीय संतोषदादा बोंडलेवाड यांचा सन्मान करण्यासाठी मी योगेश भाऊ मामिलवाड, रत्नदीप नाईकवाडे यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय संतोषदादा बोंडलेवाड यांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर पंचायत समितीचे माजी सभापती आमचे मार्गदर्शक सन्माननीय लक्ष्मण पाटील खैरकेकर साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी समीर भाऊ शेख आणि राहुल भाऊ कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी
लक्ष्मण पाटील खैरकेकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. भारतीय जनता पक्षाचे बाराळी मंडळ अध्यक्ष आमचे मित्र बालाजी पाटील सकनूरकर साहेब यांचा सन्मान करण्यासाठी पपन भाऊ वाघमारे आणि अक्षय वाघमारे यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय बालाजी पाटील सकनूरकर साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करावा. भारतीय जनता पक्षाचे नेते सन्माननीय सुंदरसिंगजी जाधव साहेब यांचा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी राहुल भाऊ कांबळे आणि प्रेम कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी सुंदरसिंगजी जाधव साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष आमचे मार्गदर्शक अशोक अण्णा गजलवाड यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी साहेबराव सोनसळे प्रेम कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी अशोक अण्णा गजलवाड यांचा या ठिकाणी सन्मान करावा. चांडोळे भारतीय जनता पक्षाचे चांडोळा मंडळ अध्यक्ष व्यंकटराव पाटील जाधव साहेब यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी बंटी होनोडजकर आणि बंटी भद्रे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी व्यंकटराव पाटील जाधव साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्यानंतर आमचे मित्र किरण पाटील जाधव साहेब किरण पाटील बोडके साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी अंतेश्वर भाऊ कांबळे सुनील बनसोडे यांना विनंती करतो की त्यांनी किरण पाटील बोडके साहेब जाहूरकर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक व्यंकटराव दादा लोहबंदे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेड यांचा सन्मान करण्यासाठी मी आशुतोष कांबळे सुनील बनसोडे यांना विनंती करतो की त्यांनी व्यंकटरावजी लोहबंदे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. भारतीय जनता पक्षाचे आमचे नेते मनोज दादा कांबळे सावरगावकर यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी रितेश भाऊ कांबळे आणि राहुल भाऊ कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी मनोज दादा कांबळे यांचा या ठिकाणी सन्मान करावा. त्यानंतर माधव दादा कांबळे सावळेश्वरकर यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी बंटी भाऊ होनोडजकर आणि रत्नदीप नाईकवाडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी माधवराव कांबळे सावळेश्वरकर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. आमचे मित्र युवा नगरसेवक हेमंत सर घाटे यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी हेमंत भाऊ घाटे यांचा सन्मान करण्यासाठी मी आमचे मित्र सोनसळे आणि रत्नदीप नाईकवाडे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी हेमंत सरांचा या ठिकाणी सन्मान करावा. आमचे सर्वांचे मार्गदर्शक RPI चे जिल्हाध्यक्ष सन्माननीय गौतमजी काळे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी दीपकजी लोबंदे सर यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय गौतमजी काळे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा.
भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष आमचे मार्गदर्शक आयुष्यमान गंगाधरजी सोंडारे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे। मी योगेश भाऊ मामिलवाड बंटी भाऊ भद्रे यांना विनंती करतो की त्यांनी भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष सन्माननीय गंगाधरजी सोंडारे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करावा। भारतीय जनता पक्षाचे युवा नेते शिवाजी अण्णा राठोड यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे। मी समीर भाऊ शेख आणि राजू मामा वाघमारे यांना विनंती करतो की त्यांनी शिवाजी दादा राठोड यांचा सन्मान करावा। नगरसेवक प्रतिनिधी सन्माननीय संजयजी तमशेट्टे सर यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे। मी सन्माननीय संजयजी तमशेट्टे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित राहायचं आहे। मी संजयजी तमशेट्टे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित राहायचं आहे। दीपकजी लोबंदे सरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी संजयजी तमशेट्टे सरांचा या ठिकाणी सन्मान करावा। आमच्या मित्रमंडळाचे नांदेडचे आमचे नेते सन्माननीय पंडित अण्णा ढवळे यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे। मी आशुतोष भाऊ कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी पंडित दादा ढवळे यांचा या ठिकाणी सन्मान करावा। त्यानंतर आमचे मित्र सन्माननीय आमदार साहेबांचे सुय्य सहाय्यक सुधीर भाऊ चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे। मी योगेश भाऊ मामिलवाड समीर शेख यांना विनंती करतो की त्यांनी सुधीर भाऊ चव्हाण यांचा या ठिकाणी सन्मान करावा। युवा उद्योजक विनोददाजी गजभारे यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे। मी विनोददाजी गजभारे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित राहायचं आहे। विनोददाजी गजभारे यांचा सन्मान करण्याची विनंती मी दीपक सर लोहबंदे यांना करतो। आमचे मार्गदर्शक इंजिनियर राजेंद्रजी वाघमारे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे। मी राहुल भाऊ कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी राहुल भाऊ कांबळे गौतम कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी इंजिनियर राजेंद्रजी वाघमारे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा। नगर परिषद कर्मचारी संघटनेचे नेते आमचे मित्र बलभीमजी शेंडगे साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करण्यासाठी मी राजू मामा वाघमारे यांना विनंती करतो की त्यांनी बलभीमजी शेंडगे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा। नहीं उनका कर दिया हम पहले, तुम आने से पहले करें। शौकत हो गया, दिलीप चौहान हो गया और तो एक है मुखेड नगर परिषद कर्मचारी संघटनेचे नेते सन्माननीय बलभीमजी शेंडगे साहेब यांचा सन्मान राजू मामा वाघमारे हे करीत आहेत। यानंतर आमचे मित्र बाळूभाऊ नाईक अदनान भाऊ पाशा संदीप बावलगावकर सरपंच बावलगाव यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे। मी अनिल भाऊ कांबळे बनसोडे आणि आशुतोष कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी सन्मान करावा। मेथीचे सरपंच शिवाजीराव वाघमारे मेथीकर यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे। मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित राहायचं आहे। त्यानंतर आमचे मित्र अतिराजजी कांबळे सर यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे। मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित राहायचं आहे। शमीर भाऊ शेख बंटी
होनोडसकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अतिराज भाऊ कांबळे यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. चांडोळा नगरीचे माजी सरपंच साहेबराव वाघमारे चांडोळकर यांचाही या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी त्यांना विनंती करतो की आपण कृपया या ठिकाणी विचार मंचावर यायचं आहे. शिक्षक नेते व्यंकटरावजी सोमारे सर यांचा या ठिकाणी सन्मान होणार आहे. मी त्यांना विनंती करतो की कृपया आपण या ठिकाणी विचार मंचावर उपस्थित राहायचं आहे. सर्व मान्यवरांचे या ठिकाणी राहुल लोबंदे मित्रमंडळाच्या वतीने शब्द सुमनाने स्वागत. मी सर्व मान्यवरांचे या ठिकाणी शब्द सुमनाने स्वागत करतो. या कार्यक्रमाचे